सध्या ज्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये उभा आहे ती तळे हिप्परगा येथील 57 लाभार्थ्यापैकी ती जमीन आहे। ती जमीन 1961 सालापासून आम्ही कसत होतो, मात्र त्याचा नियमित आम्ही सारे पावते वगैरे सर्व भरत होतो। त्यांच्याकडे आजसुद्धा आमचं रेकॉर्ड उपलब्ध आहे। त्याच्या आधारे 2020ला मी मंत्री जिल्हाधिकारी साहेबांसमोर विषय ठेवला, शंभरकर साहेबांसमोर। शंभरकर साहेबांनी मीटिंग लावली। मीटिंग लावल्यानंतर त्यांनी मला ह्या जमिनीचं तात्काळ काय आहे निष्पन्न करून द्या। त्यावेळेस माननीय याचे इरिगेशनचे अधिकारी आले। त्यांनी संपूर्ण ह्या एरियामधून असलेला संपूर्ण नकाशा 57 लाभार्थ्याचा उपलब्ध करून दिलेला आहे। त्या 57 लाभार्थ्यांच्या यादीसुद्धा सहित दिलेली आहे। फक्त आता मला एवढं म्हणावं, जर सातत्याने ह्या तलावामध्ये पाणी जर वाढत असेल आणि जर उजनीवाल्याने हे सातत्याने जर डॅम भरण्यासाठी सोडत असेल तर मग आमची पर्यायाने व्यवस्था करावी। आम्ही 2 ठिकाणी जी जमिनी मागितल्या त्याचा अहवालही तुम्ही सादर केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने जेवढी ही जमीन, किमान आम्ही जास्त म्हणत नाही, किमान आम्हाला 2 एकरचा पट्ट्याची तरी जमीन उपलब्ध करून द्यावी। आम्ही असं नाही म्हणत की आम्हाला सर्वच पाहिजे, सर्व गोष्टी पाहिजे, असे नाही। आमची जी उपजीविका होत होती ह्या ज्या जमिनीवर आम्ही ज्वारी, मूग, तूर, उडीद, सोयाबीन अशा सर्व राखीव पिका 3 महिन्याच्या घेत होतो, ते मागच्या 2020पासून या तळ्यामध्ये संपूर्ण जमीन गेल्यामुळं खरोखर आमच्या आदिवासी समाजाच्या तरुण पोरांची भटकंती झाली। पर्यायाने काहीतरी वेगळ्या वाम मार्गाला जाण्यापेक्षा कुठेतरी शासनाने आमचा दखलने विचार घ्यावा आणि मंत्री महोदय गावित साहेबांच्या मीटिंगमध्ये जे ठरलं होतं पुनश्च त्याचा अहवाल मागून घेतला होता। तो अहवालाच्या फलस्वरूपाने माननीय मंत्री महोदय श्री उईके साहेब 14 तारखेला मीटिंग आयोजित केली होती। त्यामुळेच दिल्लीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते राम चव्हाण यांनी मला आमंत्रित केलं। त्याच्या वेळेस मी त्यांना तिथंसुद्धा मी मंत्री महोदयासमोर विषय ठेवला की साहेब, आदिवासी समाजाचा विचार करत असताना मला सोलापूर जिल्ह्याचा विचार करावा। सोलापूर जिल्ह्याचा विचार करत असताना जमिनीचे पट्टे उपलब्ध असताना सर जर आपली पुढच्या मीटिंग आयोजितमध्ये त्याच्यामध्ये निर्णय घेऊन विषय आमचा संपवावा, जेणेकरून आमच्या आदिवासी समाजाचा भटकंती थांबेल, कुठंतरी वाम मार्गामध्ये जाण्याची कुठेतरी हे करून घेईल। जर शासनाने जमीन जर त्यांना कार्याला लागत असेल, त्याच्या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी लागत असेल, तेही आम्ही सोडायला तयार आहोत। त्यानंतर जे मंत्री महोदयांनी पॅकेजसाठी जी विशेष घोषणा केली होती ते पॅकेजची तरी उपलब्ध करून द्यावी आम्ही, जेणेकरून आमच्या 57 लाभार्थी कुठेतरी दुसरीकडे 2 एकरभर जमीन घेतील किंवा स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभारतील। आपण जे दिलेल्या पैशाचं नियम आणि चोखपणे आपण त्याचा हिशोब ठेवून शासनाची जी दिलेली रक्कम त्याचं नियमानुसार आम्ही खर्च तरी करून कुठेतरी ती जमीन न मिळत असेल तर त्याचा व्यवसायामध्ये तरुण पिढीला ह्याचा कुठे काहीतरी फायदा होईल। आमची आता इथं आयुष्य गेलं, 4-2 वर्षांनी आम्ही जरी गेलो तर तरुण पिढी हे पारधी समाजाची तरुण पिढी जाईल कुठे? ह्याच्यासाठी मंत्री महोदय शिवाय जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा, महसूल विभागांनासुद्धा आम्ही सर्वांना विनंती केली की साहेब आमचा तात्काळ काहीतरी विचार करा। ह्याच्यासाठी मंत्री महोदय पुढच्या 8-1 दिवसामध्ये तेही आदिवासी विकास विभाग किंवा मंत्रालय स्तरावर त्याची मीटिंग आयोजित करतील। त्या मीटिंग आयोजितमध्ये महोदय आमचा एकच विषय असा, तो विषय असा की या ठिकाणी पर्यायी जमीन तरी द्यावी, नसेल तरी पॅकेज तरी द्यावं। दोन्हीपैकी एक गोष्ट पूर्ण करावी, जेणेकरून हे आदिवासी समाज, पारधी समाज 57 लाभार्थ्याची जी तरुण पिढी आहे ते कुठे भटकंती होणार नाही। त्याच्यासाठी साहेब आपण गांभीर्याने माझ्या 2020पासून ज्या विषयाला मी मार्गस्थ केलं, शेवटचा विषय झालेला आहे। मंत्री महोदय आपल्या दालनामध्ये तो विषय आहे, तर त्याच्यावर विषय संपवावा आणि पारधी समाजाला जमीन मिळवून देत असाल तर जमीन द्यावी, अथवा पॅकेज मिळत असेल पॅकेज द्या, जेणेकरून त्या त्या पैशाचा आम्ही वापर योग्य प्रकारे करू आणि पुन्हा आमचे 57 लाभार्थी आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवणार नाही। याच्यासाठी मंत्री महोदयांनी आपण जिल्हाधिकारी तथा उपसंचालकची मीटिंग करून घ्यावी। त्यानंतर आमचे झाकुर्डे साहेब असलेले प्रकल्प अधिकारी तेही त्या मीटिंगमध्ये आयोजित होणारच आहेत। सर, मिनिट हे 2 मिनिटाचंच फक्त तुमच्या हातून कार्य आहे। तुमची एक सही म्हणजे आमच्या पारधी समाजाचं भाग्य उजळलं जाणार आहे। याच्यासाठी मंत्री महोदय आणि सर्वांचं मी आणि माझं जे कव्हरेज करणारे माझे सहकारी आहेत त्यांचंही मी मनापासून धन्यवाद मानतो आहे। आपण मला जो वेळेतला वेळ दिला आणि माझ्या समाजासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करताय त्याच्याबद्दल मी आपलं विशेष धन्यवाद मानून माझ्या जे सांगितलेल्या गोष्टीचा तेही विचार करावा। त्यानंतर पुनश्च परत मी एक बोलतो आहे
की जी 42 एकरवर जमिनीवर यांनी सौर ऊर्जेला जो विषय दिला होता, ती जमीन खरोखर तळं फुटल्यानंतर ती माती उचलण्यासाठी ठेवली का सौर ऊर्जेला द्यायची ठरली? हे तो सौर ऊर्जेचा तो जो विषय जो कोणाही खाजगी कंपनी असेल त्याला तात्काळ तिथून हटवण्याचं काम करावं, नाहीतर आम्ही शांततापूर्व आंदोलन करू. आमच्या महिलांनी सांगितलं होतं 22 तारखेला आम्ही कुठल्याही महिलांना सर्वांना घेऊन आम्ही आंदोलनाच्या मार्गी जाण्याच्या अगोदर महोदयाने त्याचा माझा गांभीर्याने विचारपूर्वक करून कुठेतरी माझ्या समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच माझी नम्रता. नमस्कार, मी विमल देवीदास काळे, आदिवासी समाज परिवर्तन संस्थेची अध्यक्ष, पारधी समाज. ही गेल्या 2020 पासून आम्ही सातत्याने प्रशासनाला पाठपुरावा करत आहे. आमची जमीन उजनी धरण प्रकल्प आम्ही प्रकल्पग्रस्त आहेत. 2020ला पाणी सोडण्यात आले धरणामध्ये, त्यामध्ये 57 लोकांची जमीन गेली. ह्या 57 लोकांचे कुटुंब ही उदरनिर्वाह त्याच्यावरच होत होतं. आता ते कुटुंब उघड्यावर पडले आहेत. आता नाईलाजाने त्यांनी भीक मागायचं आणि मुलांना शाळा नाही आहे. जर करिता इथं जर स्थिर असलं तर तिथं मुलांवर संस्कार घडतोय शाळेमध्ये आणि व्यवस्थित त्यांचे राहणीमान सुधारतोय. ही 57 लोकांचं तर कुटुंब ह्याच्यावर उघड्यावरच पडलं. आता ह्या कुटुंबांना परत जमीन न्याय मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे. ही जमीन गेली. आम्ही गेले ही 57 कुटुंबांच्या जी कुटुंब आहेत, आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांना व मंत्रालयापर्यंत सगळं पूर्ण पाठपुरावा झाला आहे. तरी सुद्धा पण आमच्या या सरकार दुर्लक्ष करतं. तरी सुद्धा एवढं आम्ही पाठपुरावा करता असताना सुद्धा सरकार ह्या आमच्या मागण्याकडं सरकार दुर्लक्ष करीत आहे. आता तुम्ही म्हणता नारी सक्षमीकरण करणार तुम्ही. आमच्या ह्या महिला आहे 57 कुटुंबपैकी आमचे नाही म्हणलं तर 5 बचत गट आहेत. ह्या नारी सक्षमीकरण अंतर्गत तुम्ही ह्या महिलांना तुम्ही जर करिता ती शेती उपलब्ध आमची गेलेली जी तुम्ही प्रशासनाने ॲक्वायर आमची जमीन केलेली, जर ती आता ती पाण्याखाली गेलेली आहे, त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला दुसरीकडे कुठं जमीन देण्यात आले. गावात शेजारीच आहे 47 एकर. त्या 47 एकरमध्ये जेवढे होईल तेवढे लाभार्थ्यांचं पुनर्वसन करावं आणि जी उरलेली आहे ती दुसरीकडे काढावं. आणि ह्या जी भटकंती आमची आहे या समाजाची ही कुठंतरी थांबावं, एवढंच माझ्या शासनादरबारी कळकळीची विनंती आहे. जर करिता आमची मागणी नाही झाली तर आम्ही 22 तारखेला सोलर प्लॅन जी तुम्ही बसवला तिथं ती खाजगी कुठल्या कंपनीला दिली? तर हेपरके गावात शेजारी जी 47 एकर जमीन होती त्या जमिनीवर जी खाजगी कुठल्या कंपनीला देण्यात आले साहेब, आम्ही ती मागणी केला. तुम्ही तेव्हा म्हणला की धरणासाठी ती राखीव जमीन ठेवली आहे. आता ह्या माणसांना हे कोण खाजगी कंपनीवाले आहेत त्यांना तुम्ही ती कसं दिली? ती आता तिथं ही झाली नाही का? आमचे 57 लोकांचं कुटुंब वाऱ्यावर पडलंय तरी सुद्धा तुम्ही आमची दखल घेतली जात नाही आहे. 22 तारखेला आम्ही आंदोलनाला बसू शांततेपूर्व. आमच्या महिला सक्षमीकरण अंतर्गत 1000-2000 महिलाला घेऊन मी कलेक्टर ऑफिसच्या इथं आंदोलन करणार आहे. शासनादरबारी माझी कळवळीची विनंती आहे की ही 57 लोकांना त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी आमची जमीन जी ॲक्वायर केली तुम्ही ना नोटीस दिली ना काय नाही आम्हाला की ही जमीन प्रकल्पामध्ये जाणार आहे, तसं म्हणून आम्हाला मोबदला पण तुम्ही दिला ना किंवा कुठली आम्हाला नोटीस पण दिला ना.